पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा आहे. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धावेने आता धावेंचा श्रीगणेश होतोय. दोन सलामीवर बॅटर. एकीकडे रजतला पाहतो, दुसरीकडे उमेश आहे. स्ट्राईक एंडला यावेळेला पुन्हा एकदा रजत आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला अगदी भन्नाट वेग होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतो. दुसरीकडे रोहनला आपण पाहतोय. पहिला चेंडू अतिरिक्त, त्यानंतर लेंथ चांगली आहे. अगदी वळण घेणारा, थोडासा कट करणारा हा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत एक धाव धाफकावर येत असताना चांगली लाईन लेन टप्पा दर्शवत असताना आतापर्यंत आपण पाहतोय रोहनला पहिल्या दोन चेंडूंचा खेळ एक धाव धाफकावर अतिरिक्त धावेने नक्कीच येते, परंतु त्यानंतर चांगल्यारीत्या आतापर्यंत रजत आहे. रजतला अगदी थांबवून ठेवलंय. उंच आहे, हवेत आहे, दोन क्षेत्ररक्षक येत आहे. टिपलाय झेळ, संपलाय खेळ. रजतच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. धन्यवाद, थँक्यू डीजे. नवीन बॅटर आता कल्पेश येतोय. पहिल्या तीन चेंडूंचा खेळ एक धाव धाफकावर नक्कीच आहे. हडलक टीम एनसीसी नारंगी बी संघ अतिशय चांगला खेळ आपला देखील राहिला. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडाय चांगल्यारीत्या गॅदर शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये चांगल्यारीत्या गॅदर करेपर्यंत सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत दोन धावा या धाफकामध्ये आहेत. पहिल्या चार चेंडूंचा खेळ दोन अगदी चांगल्यारीत्या थोडासा प्रेशर, थोडासा तणाव, थोडासा दबाव बनवला होता, परंतु त्यानंतर अगदी चपळाईनं रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. पहिल्या चेंडूवर 6 धावेने सुरुवात. जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव खऱ्या अर्थानं बनवला होता. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आता 8 धावा त्या धावफलकावर येतात. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा आहे चेंडू. यावेळेला पाहिला, निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच काय तर फेअर डिलिव्हरी. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफकावर 8 धावा आहेत. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर येत आहेत. दुसरं षटक आता हाताळण्यासाठी सूरज युवराज वैती येतोय. 6 मध्ये 8 धावा आतापर्यंत धाफकावर. एकीकडे उमेशला आपण पाहतो, दुसरीकडे कल्पेश. यावेळेला स्ट्राईक एंडला सलामीवर बॅटर म्हणून उमेशचे एक चांगल्यारीत्या तो स्विच केलेला फटका 6 धावा, परंतु आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतो आणि त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावा. त्यानंतर अगदी वेगाने येतोय. यावेळेला थोडीशी उचाली आउटफील्ड येतोय चेंडूच्या पाठी, परंतु जातोय चेंडू जवळ चांगल्यारीत्या गॅदर आहे.
येस पंच 2 रन आल्या 3 आल्या येस थँक्यू 3 धावेने आता धावफलकावर 1.1 चेंडूंचा खेळ 11 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. एक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो थोडासा वेगानं आला होता चेंडूवर परंतु त्यानंतर ती थोडीशी उचली मिळाली त्यानंतर चांगला बॅकअप अगदी स्वतःला झोकून देण्याचा तो प्रयत्न. आतापर्यंत धावफलकावर 1.1 चेंडूंचा खेळ 11 धावा या धावफलकावर आहेत. युवी अर्थातच युवराज पहिल्या चेंडूवर चांगल्यारीत्या सुपर लाईन लेन टप्पा पुन्हा एकदा सज्ज आहे. उमेश यावेळेला पुन्हा एकदा टिचून मारा होता यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न परंतु काय गती आहे काय वेग आहे काय लाईन लेन टप्पा युवराजचा पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रभावित करणार तो खेळ आपण पाहतोय. 11 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना 2 चेंडूंचा पहिला खेळ वर्ध विकेटचा मारा पहिल्या चेंडूवर नक्कीच थोडीशी ती चुकी घडली होती परंतु त्यानंतर सूरजनं यावेळेला युवराजनं तो कमबॅक करून दिलाय. चांगल्यारीत्या आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला काय लाईन आहे काय लेंथ आहे काय टप्पा आहे प्रभावित करणारा मारा आहे. दुसरीकडून आता उमेश ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर तो षटकार येतोय परंतु त्यानंतर धावेंना अगदी रोख लगावून ठेवलंय. धावा आतापर्यंत धावफलकावर तितक्याशे येत नाही आता पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या परंतु त्यानंतर युवराज म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी बी आहे. चांगलं कमबॅक आतापर्यंत युवराजचा राहिलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला पॉइंटच्या डोक्यावर येतोय चेंडू सीमारेखा बार षटकार. कितीक आले कितीक गेले लागला नाही निभाव कितीक आले कितीक गेले लागला नाही निभाव. आई ग्रुप परेड पाड्याचा संघाचं गाजतय नाव आई ग्रुप परेड पाड्याच्या संघाचं गाजतय नाव. धन्यवाद डीजे. क्रिकेटचं सौंदर्य खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं येणारा तो षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू येतोय. 1.5 चेंडूंचा खेळ 17 धावा धावफलकावर येत असताना युवराज पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 9 धावा नक्कीच धावफलकावर खर्ची पडतोय परंतु त्यामध्ये आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 चेंडू हे निर्धाव चेंडू हाताळले जातात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ धावफलकावर आपण पाहतोय. चांगल्यारीत्या आतापर्यंत सुपर लाईन लेन टप्पा 17 धावा धावफलकावर येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. उमेश पुन्हा एकदा सामोरा जातोय. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेला पाहिला न्याहाळला आणि सोडून दिला. अर्थातच काय तर उजव्या इष्टीच्या थोडासा अतिरिक्त बाहेर अर्थातच वाईट चेंडू एक्स्ट्रा धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 18 धावा त्या धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा यावेळेला थर्ड मॅन रिझन मध्ये 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा या धावफलकावर आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चंदन सरगड रविवार सुपर संडेचा दिवस ग्रँड फिनालेचा दिवस शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026चा तो क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील तो 3रा सामना क्रिकेटचा हे सौंदर्य दाखवणारं हे मैदान आपण ती खेळपट्टी पाहतोय आणि तेथे रंगणारा हा शिरगाव स्पोर्ट्सचा शिरगाव चषक आपण पाहतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 20 धावा धावफलकावर. ऐकूया तुर्ताच पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू डीजे.
चला वेळ जास्त जातो मित्रांनो. पहिल्या 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 20 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. काय खेळ आहे आतापर्यंत मैदानामध्ये. उमेशचा ज्या प्रकारचा खेळ राहिला, 7 चेंडू 14 धावांवर खेळतो. दुसरीकडून युवराजनं त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव आले होते, परंतु 6 चेंडूंचा खेळ करत असताना त्या 12 धावा धावफलकावर खर्ची पडत असताना पहिलं षटक 8 धाव्यांचं, दुसरं षटक आतापर्यंत 12 धावा धावफलकावर येत असताना तिसरं षटक आता हाताळण्यासाठी राजदीप येतोय. भव्य दिव्य असं आयोजन, ती खेळपट्टी आपण पाहतोय. त्यानंतर ती आउटफील्ड संपूर्णतः अगदी प्रेमात पाडणारं जणू काही सर्व आहे. आणि प्रचंड मोठी मेहनत त्यापाठी शिरगाव स्पोर्ट्स, शिरगाव ग्रामस्थ. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, यावेळेला पुल करण्याचा तो प्रयत्न हुक केलाय, येतोय सीमा रेखा पार, चौकार. चार धावेने आता धावफलक खोलताय फुलता. आतापर्यंत 24 धावा धावफलकावर येत आहेत. राजदीप पहिल्या चेंडूवर आता आक्रमण करण्याचा एक संधी होती कल्पेशसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेला 2 धावा धावफलकामध्ये येत आहेत. खेळाडू येतोय तुर्तास अगदी चपळाईनं. तर 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर आता 26 आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय चतुर्थार्थ पारितोषिक 15,000 रुपये. आमच्या ह्या स्पर्धेला लाभलेले संपूर्णतः आमची ती टीम, त्यामध्ये समालोचक धनंजय पाटील सर असतील, घनश्याम भोईर, ज्यांना आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकलं. ह्याच नगरीतील, ह्याच शिरगाव विभागातील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि एक समालोचक, एक प्रेमळ स्वभावी, त्यांची देखील आम्ही चर्चा करणार आहोत. परंतु तुर्तास पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं बॅटची कडा. यावेळेला पुन्हा एकदा येतोय चेंडू, गॅदर केला जातोय तुर्तास. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 28. हॅलो, थँक्यू. 3 चेंडूंचा खेळ, 27 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 2.3 चेंडूंचा खेळ. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी राजदीप तयार आहे, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला उंची जास्त आहे, लांबी कमी. नो मॅन्स लँड मध्ये येतोय चेंडू. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं. तुर्तास 2 धावा पुन्हा एकदा त्या धावफलकामध्ये भर पडल्या जातात. 2-2 धावेने आतापर्यंत धावफलकावर 29 धावा धावफलकावर. 2.4 चेंडूंचा खेळ. पहिलं षटक थोडंसं नक्कीच चांगल्यारीत्या हाताळलं. दुसरं षटक, आता तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. 9 धावा खर्ची पडत असताना धावफलकावर 29 धावा धावफलकावर येत आहेत. संपूर्णतः आमचे पंचांचा पॅनल, त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महेंद्र भोईर सर असतील, प्रमोद किणी सर आज अनुपस्थित आहेत, परंतु किशोर पाटील सर असतील, त्यानंतर चेतन सर, अर्थात मोठ्या नावाने एक प्रसिद्धी मिळते त्यांना, ते सर असतील. त्यानंतर संपूर्णतः आमची DBNची टीम, त्यामध्ये ऑपरेटर नयन तांडेलला आपण पाहतोय, कॅमेरामॅन रोहित यांना आपण पाहतोय, टेक्निकल स्कोरर आमचे राज आमच्यापर्यंत अचूक माहिती आमच्यापर्यंत ती पोहोचवत आहेत. आणि ही आमची संपूर्णतः टीम आहे. मॅन्युअल स्कोरर त्यामध्ये आयोजक दिगंबर म्हात्रे असेल, चेतन किनीला आपण पाहिलं, सौरभ पाटीलला आपण पाहिलं, DJ मॅन धनेश दादा यांना आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ. आतापर्यंत धावफलकावर 29 धावा पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ. 29 धावा धावफलकावर येत असताना धनेश आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्ची पडतोय. पहिला चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावेनं आतापर्यंत धावेंना ग्राफ वाढवण्याचा तो प्रयत्न 2 खेळाडूंमधून होतोय. यावेळेला अगदी कट करणारा तो चेंडू निर्धाव आहे, फेअर डिलिव्हरी आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ. 29 धावा धावफलकावर येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेनं. lomba lomba chu, na que volar que no tú.
नटक नटक लांब कुदत से जाए अटक अटक आता माझी सटक सटक बम तेरा कुत्ते खाए कमर पे तेरी बटरफ्लाई बॉडी तेरी मक्खन जैसे खाने में बस तू बटर खाए कम ऑन बेबी क्रिकेट क्रिकेट काटू तेरी टिकट टिकट खेलता नहीं क्रिकेट क्रिकेट पर ले लूं तेरी विकेट विकेट संगोडीचे पहिल्या 3 षटकांचा खेळ आतापर्यंत 29 धावा धाफाकावर. आता येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट समोरचा संघ ठेवतोय या सर्व गोष्टींवर आता विचार केला जाईल. आई ग्रुप परेडपाड्याचा संघ आहे. दुसरीकडे गावदेवी वैतीपाडा यातील रंगलेला तो सामना रोमांच थरार पदालित्य संघर्ष नाट्य हे सर्व काही आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ येणारे 6 चेंडू. पहिला चेंडू यावेळी लाखूड टप्प्याचा चेंडू आहे. येतोय सीमारेखा बाहेर षटकार येतोय डीजेच्या दिशेनं. रुपयाची गेली वारी उमेश परेडची बॅटिंग लय दमदारी चौका षटकाराची किमयागिरी तिन्ही भावाची आहे ही जादूगिरी. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. अगदी पॉवर रेटिंग लॉंग ऑनच्या दिशेनं पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु यावेळेला बॅटची कडा एका हाताने 1 हँडेड चांगल्यारित्या गॅदर सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 36. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ शुभमय गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची पडत असताना आतापर्यंत 36 धावा या धाफाकावर आहेत. पहिला सामना आपण ज्या ठिकाणी पाहिला 54 धावांचं एक भलं मोठं आव्हान होतं परंतु शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा तो संघ एकतर्फा तो सामना फिनिश केला होता. परंतु यावेळेला पुन्हा एकदा उंच आहे हवेत आहे क्षेत्ररक्षक येतोय पडतोय लढतोय परंतु येतोय चेंडू आता सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू डीजे. आता आक्रमण हल्ला सर्व काही पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत धावफाकावर खर्ची पडत असताना धावफाकावर आतापर्यंत 40 आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उमेश आतापर्यंत सलामीवर बॅटर वैयक्तिक 11 चेंडू 20 धाव्यांची ती खेळी आतापर्यंत उमेशची आपण पाहिले. पुन्हा एकदा उंच आहे हवेत आहे यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय टिपला जातोय झेळ आणि उमेशचा संपतो खेळ. पिल्लूविना रंगाच नाही अग बाय 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 अग बाय अग बाय अग बाय अग बाय अग बाय अग बाय आरजे जानू विना रंगच नाही अग बाय येस थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 40 धावा धाफाकावर आहेत. नवीन बॅटर आता रुपेश येतो. एकीकडे कल्पेश आहे परंतु रुपेशला आता स्ट्राईक एंडला येणारे 2 चेंडू 50 पार नेण्याचा यावेळेला तो प्रयत्न असेल तो मजल असेल परंतु ते घडणार काय येणारी ती काळवेल दाखवेल. आतापर्यंत 40 धावा 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये होतोय. थोडासा महागडा आतापर्यंत शुभमला आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा नक्कीच धाफाकावर तो खर्ची पडतोय. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा चेंडू अगदी यावेळेला थोडासा फंबल आहे यष्टी रक्षक चुकी करतोय आणि सिंगल धाव ते धाफाकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. सिंगल धावेने धाफाक आतापर्यंत 41 धावा त्या धाफाकावर येतात. चला यापुढील होणारा सामना आई जीवदानी घासपाडा विपक्ष आई भवानी मारंबळपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन दाखल राहायचं आहे मित्रांनो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 41. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 41 धावा धाफाकावर. आता येणारे 42 धाव्यांचं आव्हान माफक आव्हान धाफाकावर असेल का परंतु ती येणारी ती काय वेळ नक्कीच दर्शवेल. 24 मध्ये 42 धावा
या धावफलकावर आता गावदेवी वैतीपाडा संघाला त्या बनवायचे आहेत. तुर्ताच टॉस की बॉसच्या दिशेनं आई जीवदानी घासपाडा विपक्ष आई भवानी मारंबलपाडा. येस थँक्यू डीजे. चला दोन्ही संघांना विनंती असेल आई जीवदानी घासपाडा विपक्ष आई भवानी मारंबलपाडा संघ आपण या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तो नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. ज्या ठिकाणी जोडले जातील मायक्रोफोनवर धनंजय पाटील सर. आदरणीय सन्माननीय मंगेश पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन कर्णधार आहेत तेथे आई भवानी मारंबलपाडा विपक्ष आई जीवदानी घासपाडा संघ. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूने आई भवानी मारंबलपाडा आणि दुसऱ्या बाजूने आई जुदानी घासपाडा भाटपाडा. पण मारंबलपाड्यासाठी स्पेशल स्पर्धा आहे कारण 2024 साली ते विजेतेपद पटकावलं होतं खास करून या आई भवानी मारंबलपाडा संघानं. त्यामुळे टॉस होतो आदरणीय मंगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलायत. टॉस पार पडला, टॉस जिंकलायत मारंबलपाडा संघानं. एका गोष्टीचा उल्लेख ती आठवण खास करून ज्यावेळी मारंबलपाडा संघ मैदानाच्या मध्ये येईल त्याही वेळी आपण सांगण्याचा प्रयत्न करू कारण तो 2024चं वर्ष होतं ते खास करून या मैदानावरती महत्त्वाचं होतं. आणि जियांश 11 नायगाव आणि मारंबलपाडा या दोन संघादरम्यान झालेला जो मॅच होता फायनलचा मॅच अगदी चित्त थरारक सामना रंगला होता. एकविरा खास करून तो नायगावचा संघ जो जियांश 11 नायगाव या नावानं या मैदानावरती उतरला होता. आणि त्यावेळी खास करून आपण पाहिलं तर आकाशला पाहिलं होतं आपण. आकाश जो मारंबलपाडा संघाचा खेळाडू होता 2024ला त्यानं फायनलमध्ये 27 धावा त्याला डिपेंड करायच्या होत्या आणि एक बॉलमध्ये 4ची गरज त्या 2024च्या वर्षामध्ये प्रत्येकाला आठवते. एक बॉलमध्ये 4ची गरज होती. रुपेश कोहली स्ट्राईकला होता जो नायगावचा खेळाडू. त्या नायगावच्या खेळाडूला एक बॉलमध्ये 4 धावा करू दिला नव्हता तो आकाश पाटील. आणि त्या आकाश पाटीलला त्या स्पर्धेमध्ये 6 विकेट मिळाले होते आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार होता तो आकाश पाटीलला मिळवला होता. तर ती आठवण होती कारण आई भवानी मारंबलपाडा संघाने केलेला खेळ होता. मग त्यामध्ये विशालची कामगिरी होती, पंकजची होती, जतीनची होती आणि तो खेळ केला होता. एक गाव एक संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं होतं. त्यामुळे हे मैदान लकी तर आहे खास करून टीम आई भवानी मारंबलपाडासाठी. पण दुसऱ्या बाजूनं आई जुदानी घासपाडा भाटपाडा हाही संघ काही कमी नाही आहेत कारण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावलं. त्यामुळे मजा येईल पुढच्या मॅचमध्ये. चर्चा तर ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण नक्की करूयात. परंतु सध्या लक्ष आपण पाहिलं तर या मॅचमध्ये टार्गेट ठेवण्यात आलं 42 42 24 बॉलच्या अगदी उलट करायच्यात 42. जसं उल्लेख आदरणीय मंगेश पाटील साहेबांचा झाला तसं आदरणीय हेमंत दादा यांचाही होतोय कारण जे जेवणाचं सहकार्य या 3 दिवसामध्ये मंगेश पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालं. पण त्याचं खऱ्या अर्थानं सर्वस्वपणे हेमंत दादा यांची मोठी जबाबदारी आहे कारण त्यांच्या घरी सर्व काही गोष्टी आम्हाला सिस्टमॅटिकली अगदी खूप छान पद्धतीनं ते उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे या दोन्ही व्यक्तिमत्वाचं आदरणीय मंगेश दादा आणि आदरणीय हेमंत दादा या दोन्ही व्यक्तिमत्वाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांना माहीत आहेत की आपल्या परिसरातील खेळाडू खेळतात, आपल्या गावातील खेळाडू खेळतात. त्यांना हवं असणारं जे काही सहकार्य आहे ना ते कशाप्रकारे करता येईल हे मात्र करण्याचं काम आदरणीय दिनकर पाटील मामांनाही पाहिलं. आदरणीय जनार्दन पाटील मामा नेहमी आपण पाहिलं तर या संघाच्या पाठीमागे उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. अनेक सारे समाजसेवक आहेत ज्यांनी शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला आर्थिक सहकार्याने नेहमी मात्र मदत केलेली आहे. मॅचला सुरुवात
पहिलाच बॉल पायावरचा बॉल आणि पायावरच्या बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर 6. थँक्यू. स्ट्राईकला विराज आहेत कारण विराजला भरपूर वेळा आपण पाहिला खेळत असताना आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर उमेश वैती 2 जोडे आहेत. भरपूर वेळा खास करून आपण पाहिलं तर या संघाला समोर पाहिलेले आहेत. पण एक वेळी त्या वैतीपाड्याच्या गावामध्ये समालोचन करण्याची संधी उमेश असतील अज्जू असतील किंवा इतर तर आपल्या वैतीपाड्याचे ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून मिळाली होती किंवा वैतीपाड्याचे आपले क्रिकेटपटू आहेत त्यांच्या माध्यमातून मिळाली होती. एक दर्जेदार स्पर्धा त्या वैतीपाड्याच्या गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. मग वाडीवचा परिसर असू द्यात याही परिसरामध्ये भरपूर सारं स्पर्धेचं आयोजन होत असतं. षटकाराला आहेत लेक्स्टमच्या बाहेर सोडून जाणारा बॉल होता. पाठीमागे विकेट किपर बीट होत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पंच दर्शवत आहेत वाईड. किशोर सर यांना पण मैदानाच्या मध्ये पाहतात. पंच महेंद्र सरांना पाहतात. अगदी या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आज तिसरे पंच देखील खूप छान पद्धतीने कामगिरी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत. डान्सिंग अंपायर्स म्हणून ज्यांची ख्याती या संपूर्ण स्पर्धेमध्ये तर त्यांचाही डान्स पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहेत. थोडा वेळ घ्यावा लागेल. थोड्या वेळानंतर अगदी त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. चेतन सर असतील ते आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ओद विकेट. चांगला बॉल थोडा फुलर लेनचा बॉल होता. थोडा पुढे टाकलेला बॉल होता त्यालावरती कळण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ छोटी विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 8 धावा. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाले आहेत. जसं महेंद्र सरांचा उल्लेख केला मी किशोर सरांचा उल्लेख केला असे 2 पंच आहेत भरपूर वेळा ज्यांच्यासोबत अनेक वेळा समालोचन करताना अनेक वेळा समोर अंपायर्स होते आणि एक मैत्रीपूर्ण संबंध नेहमी राहिले आहेत सफाळ्याच्या परिसरामध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. खूपच बाहेर होता. काय पंचाने सांगितलंय नो बॉल. नो बॉल आला आहेत. आता नो बॉल नंतर पुढचा बॉल प्रत्येकाला माहीत आहेत फ्रीट आहेत. अगदी विकेट जी क्रीज आहेत त्याच्या अगदी बाहेर. आदरणीय संतोषजी मोने या मॅचचा आनंद घेण्यासाठी आला. ते क्रिकेट प्रेमी आहेत. सकाळपासून उपस्थित आहेत. बदाम 11 चंदन सरला आपण पाहिलं. स्वर्गीय संजय रिंझड बदाम भाई प्रत्येक जण आता त्यांना मिस करतात कारण बरेचसे क्रिकेटपटू होते आपल्या परिसरातील. चंदन सर गट ज्यावी पुढे आला ना त्यावेळी आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटपटू संजय रिंझड बदाम भाई आज यांना प्रत्येकानं मिस केल्यात कारण एक असा खेळाडू होता ज्यांचे मैत्रीपूर्ण संबंध नेहमी राहिल्यात. मग शिरगाव सोबत असू द्यात नारंगी सोबत असू द्यात किंवा इतरत्र आपले खेळणारे जे सर्व संघ आहेत चंदन सरचे त्यांच्याशी असलेले संबंध आणि एक शांत स्वभावाचा माणूस आणि शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून स्वर्गीय संजय रिंझड बदाम भाई यांची एक स्पेशली वेगळी ओळख होती. अगदी या क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्यांनाही मिस करतोय कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी खेळत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी अटेम्प्ट केल्यात. धावफलकावरती धावा सध्याच्या घडला आपण पाहिलं तर 9 धावा. बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत 3. पुढील बॉल ऑफ्टमच्या थोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. थोडं जास्त बाहेर गेल्यात. पंचाने सांगितलं वाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल कारण मुख्य वाईटची लाईन आहे त्याच्या बाहेर गेल्यावरती तो वाईट असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 10. पाठीमागे चाललाय बॉल. विकेट किपरच्या डोक्यावरून चाललाय. पाठीमागे बॉलला थांबवलाय. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 11. 42चा पाठलाग करायचा आहे. आई भवानी मारंबलपाडा संघ यानंतर तुम्हाला मैदानाच्या मध्ये ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट असेल आई जुदानी घासपाडा भाटपाडा. या 2 संघादरम्यान आपण पुढची मॅच पाहणार आहोत. गोलंदाज तयार आहेत मिस्टर रुपेश परेड. चांगला बॉल. थोडा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फिरवत असताना पाहायला मिळतात आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतात. त्या मात्र 12. शेवटचा बॉल बाकी आहेत. 5 बॉलचा खेळ संपल्यात. 12 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पुढील बॉल
पाठीमागे आपण पाहिलं तर बॉल निघून जाताना पाहायला मिळतो. सरळ चेंडू पाठीमागे वेगाने चाललाय, नाही थांबणार. सरळ बाउंड्री लाईनच्या पार गेलाय. मिळतील धावा 4. चौकार. अगं हेमा माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही वाटली. हाय हाय माझी गोडी अशी गेली सदुगी पट्ट्याच्या मागे. थँक्यू. बरोबर पहिला षटकाचा काही संपला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 16 धावा. अठरा बॉलमध्ये 26 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु मागचा मॅच 29 धावेचा ज्या पद्धतीनं नारंगी संघानं तर धावा अगदी डिपेंडच्या जवळपास घेऊन आले होते आर के डोंगरपाड्याच्या अगेन्स्ट, तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल परेडपाड्याला मैदानाच्यामध्ये. आई ग्रुप परेडपाडा वर्सेस गावदेवी वैतीपाडा. मंचावरती उपस्थित जय गावडे सध्या उपस्थित आहेत. रोहितला आपण पाहू शकतात. राजन पाटील आहेत. नितीनदादा गावडे सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट कलाकार आहेत आणि लेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. भरपूर सारे संगीत ज्यावेळी अगदी सिंगरच्या माध्यमातून गायली जातात त्यावेळी भरपूर साऱ्या संगीतामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं लिखाण केलं आहेत, लेखन केलं आहेत. आणि सुरुवातीला कोविडच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं 2 नावं अशी आहेत. एक तर नितीनजी गावडे आणि दुसरं आशिष दादा. या दोघांनी मात्र आपल्याला हसत ठेवलं आणि त्या कोविडच्या काळामध्ये प्रचंड व्हायरल होणारे दोन्ही कॉमेडी किंग आहेत. एवन जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 16. उमेश परेड पुन्हा एकदा तयार आहेत पुढील बॉल घेऊन. उमेश परेडचा बॉल जसा टाकलाय तसाच स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या मध्ये विराजने आणि विराजच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती ऑन फायरिंग सध्या मैदानाच्या मध्ये विराज करतायत. विराज उमेश दोन्ही खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये खूप चांगला खेळ करतात उमेश परेडच्या अगेन्स्ट. आणखीन एक बॉल फटका तर सजवलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. डीप स्क्वेअर लेगला ठोकलेला. षटकार. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संगा रंगा जायचं नाही, 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संगा. थँक्यू. वा चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये करतात विराज. 5 बॉलमध्ये 19 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. आणखी एक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. बॉल पाठीमागे दिशेने चाललाय. सरळ अगदी निघून जाईल पाठीमागे. लॉंग स्टॉपला क्लिअर करणारा हा चौकार. 4. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. पहा पाठीमागचे 3 बॉल डॉट षटकार षटकार त्याच्यानंतर चौकार. 4 बॉलवरती धावा खर्च केल्यात आतापर्यंत उमेश परेडने 16. म्हटलं होतं की इथे तुम्हाला धावा रोखायच्यात. 32 धावा धावफलकावरती ऑन स्कोर कार्ड. 10 धावेची गरज 14 बॉलमध्ये. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल सुटलाय. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. मॅच जिंकण्यासाठी आता 6 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये रन करायचे 6. मॅचचं समीकरण पुढील मॅच आई भवानी मारंबलपाडा वर्सेस आई जुदानी घासपाडा भाटपाडा या 2 संघादरम्यान अगदी आपल्याला पुढचा मॅच पाहायला मिळेल. एक रंगतदार ती मॅच होईल. आज वेळोवेळी बरोबर टायमावरती सर्व काही मॅचेस सुरू आहेत आणि आजचा फायनल डे आहे. पुढे आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय. सरळ चेंडू मात्र निघून जातोय का पाहूया. क्षेत्राच्या धावतोय त्या बॉलवरती परंतु बॉलला बाहेरून फक्त घेऊन यावं लागेल. पाठीमागच्या 5 बॉलवरती 5 मोठे फटके आलेले आहेत आणि सामन्याच्या रूपरेषात बदलवून टाकले. धावा झाल्या 40. मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत त्या मात्र 2. अरे वेड करते वाकड करते तोंड करते भारी. वेड
करते वाकड करते तोंड करते भारी अन बायको म्हणते मला हवी फोर व्हीलर गाडी बायको म्हणते मला Thank you. हवी फोर व्हीलर कालच्या दिवसामध्ये आपण सौरभ पाटीलला पहिला रिवर्स एक डॉट त्यानं केला होता आणि ती कंप्लेंट अगदी लिहिली होती खास करून प्रताप म्हात्रेने. सौरभ पाटील जय बजरंग शिरगावचे खेळाडू होते आणि भरपूर काही त्याने कागदावरती लिहून ठेवलं होतं. जसं काल त्यानं सौरभचा एक रिवर्स लिहिला होता जो डॉट झाला होता. बॅटची एज विकेट डाऊन. उमेश बॅक टू दी डगआउट गॉन. शालू झोका दे गो मैना 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 अगो शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना भुगडी नाही आणली रुसू नको मैना भुगडी नाही आणली रुसू नको मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना. थँक्यू. महाराष्ट्राचं अस्सल संगीत महाराष्ट्राची लोकधारा लोककला म्हणून आपण पाहिलं तरी संगीत वाजवलं जातं आणि या पद्धतीची गाणी ज्यावेळी येत आहेत त्यावेळी अगदी प्रत्येकाचं अगदी तो मूड होतो की ज्या पद्धतीनं डान्स करावा बाकीच्या गोष्टी मात्र प्रत्येकाला अगदी वाटत असतात. 11 बॉलमध्ये 2 धावेची गरज आहे. ओमकार वैती मैदानाच्या मध्ये नव्यानं बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार स्ट्राईक इनला ओमकार वैती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुण्यात तयार. पुढचा बॉल घेऊन पुढे टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 41-41. एका धावेची गरज आहे. आई बाबांनी मारंबलपाडा संघाने टॉस जिंकला. डिसिजन आपण कळवा. पंकज डिसिजन कळवा. आई बाबांनी मारंबलपाडा फिल्डिंग की बॅटिंग आहे. हवेमध्ये कळलाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी घेतलाय झेल संपलाय. बॅटरचा कळ. क्षेत्ररक्षक होते रजत आणि रजतनं घेतलेला झेल आउट. थँक्यू. हे गाणं अगदी कितीही जुनं असलं परंतु अजूनही त्या ताकदीने वाजवलं जात आहे. त्या ताकदीनं ऐकण्याची क्षमता प्रत्येकाच्या मुखातून लगेच ते शब्द येत आहेत आणि अशा पद्धतीचं ज्यावेळी संगीतमय वातावरण होतं त्यावेळी ती मजा काही वेगळी असते. 41 धावा झाल्यात. एका धावेची गरज आहे. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मिस्टर हरी या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू मिस्टर हॅरी. 41ला 2 विकेट. एका धावेची गरज आहे. थोडा लेट केलायत आणि बरोबर कट केलायत. चौकारामध्ये तकदील केलंय आणि हा मॅच आहे तो मॅच आपल्या नावी केलाय तो गावदेवी वैतीपाडा या संघानं. अभिनंदन टीम गावदेवी वैतीपाडा. हार्ड लक आई ग्रुप परेडपाडा या